नमस्कार, मी प्रल्हाद सोरणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 नेरी तालुका जामनेर कार्यक्षेत्रातील चिंचखेडा बुद्रुक येथे 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत पशु प्रदर्शन व प्रचार शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय खाचने, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जामनेर हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्रीमती ज्योतिताई पारधी यांच्या हस्ते गोपूजन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर श्रीकांत विवारे यांनी केली व पशुबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले. शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पशुपालनाकडे बघण्याचे आवाहन डॉक्टर संदीप पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी नाचनखेडा यांनी केले व पशुपालकांना आधुनिक पशुपालन करण्याबाबत मार्गदर्शन करून पशुखाद्याचा खर्च कमी करण्यासाठी अजोलाचा वापर करा व बहुवार्षिक चारा पिके लागवड करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून दुधाळ जनावरांची निवड कशी करावी याबाबत माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती तालुक्याचे विस्तार अधिकारी डॉक्टर स्वप्नजा लोखंडे यांनी सांगितले. डॉक्टर खासने, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जामनेर यांनी पशुपालकांना पशुसंवर्धनविषयी सर्वांगीण माहिती मिळण्यासाठी पशु प्रदर्शनाचे आयोजन बाबत मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी नियुक्त पशु निवड समिती 7 गटातील पशूंची निवड करून बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात डॉक्टर सलीम तडवी, डॉक्टर प्रशांत येवले, डॉक्टर हेमंत कुमावत, डॉक्टर निलेश राणे व जामनेर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते व गावातील पदाधिकारी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संदीप पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर योगेश पाटील, सहाय्यक पशु विकास अधिकारी यांनी केले. आज या चिंचखेडा गावामधील पशु प्रदर्शनामध्ये श्रावण कोडी यांची ही गीर गाय या ठिकाणी आलेली आहे. श्रावणदादांच्या ह्या गीर गाईला उत्कृष्ट अशी 11 महिन्याची कालवड या ठिकाणी झालेली आहे. अरे मी ज्ञानेश्वरदादांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या गायीविषयी थोडी माहिती द्यावी. माझी गाय देवारी दादांनी हिच्या आईला टूप दिला होता. त्यात पहिल्या वेताला तिने 6.5 लिटर दूध दिलं होतं. हा, एका दिवसाचा 13 लिटर दूध होतं आणि तिची जे कालवड आहे 11 महिन्याची कालवड आहे आणि तिला 3 महिन्यापासून मी कांडी वगैरे दिली अर्धा किलो. आतापर्यंत कांडी चालू आहे तिची. आणि देवारे दादांचं मार्गदर्शन, औषधी गोळ्या आणि देवारे दादांचे सहकार्य, दवाखान्याचे आभार मानतो मी की त्यांचं भरपूर आम्हाला सहकार्य लाभलं. त्यांचे मनापासून अभिनंदन आहे. आणि जे आमच्या गावचे MR आहे त्यांनी पण मार्गदर्शन दिलं, सॅम्पल दिलं. रवी दादा होते, त्या रवी दादांना पण वेळोवेळी सहकार्य करलं. त्यांचे पण मनापासून धन्यवाद. धन्यवाद कोळी दादा, सावंत दादा. आपण अतिशय चांगली अशी गायीची जोपासना या ठिकाणी केली. ही कालवड आहे, ही या ठिकाणी या गायीची कालवड आहे. उत्कृष्ट अशी कालवडची जोपासना या ठिकाणी श्रावण कोडी यांनी केलेली आहे. असंच उत्कृष्ट असं पशुपालन आपल्या परिसरामध्ये तयार झालं पाहिजे. साधारण 13 लिटर गाय देणारी ही गीर गाय आहे. या ठिकाणी मी नक्कीच आमच्या पशुसंवर्धन विभागाला श्रेय देईल आणि खास करून उत्कृष्ट सेवा देणारे आमचे डॉक्टर श्रीकांत विवारे सर, पशुधन विकास अधिकारी नेरी यांनाही मी नक्कीच शुभेच्छा देईल. सरांना 2 शब्द बोलण्यास विनंती करतो. आपण बघितलं असेल की ह्या ज्या गायी ज्या निर्माण झालेल्या आहे या कृत्रिम रेतनाद्वारे निर्माण झालेल्या आहे. तर याच्यामध्ये कोणतीही गोष्ट जी यश सक्सेसफुल मिळणं किंवा यश मिळण्यामध्ये शेतकरी आणि पशुसंवर्धन विभाग यांचा खूप महत्वाचा भाग आहे. तर तसं श्रावणदादा नेहमी त्याबद्दल पॉझिटिव्ह असतात. तसेच जनावरांविषयी नेहमी त्यांच्या योजना, नंतर कृत्रिम रेतन याबद्दल नेहमी माहिती विचारत असतात. तर माझं या कालवडी बघून तुम्हाला एकच आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी कृत्रिम रेतनाद्वारे पशुसंवर्धनाचं वाढ व्हावी. कारण की प्रत्येक कृत्रिम रेतन केल्यानंतर त्याच्या दुधामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता होते. त्यामुळे कृत्रिम रेतन सगळ्यांनी आपल्या जनावरांना वेळोवेळी करून घ्यावे व त्याद्वारे कालवडी किंवा जे रेडे, म्हशी हे उत्पादित होऊन त्यापासून दूध उत्पादनाला चालना मिळेल, त्या दृष्टीने सगळ्यांनी याकडे लक्ष देऊन सहकार्य करावे. धन्यवाद. सर, नक्कीच तुम्हाला पण शुभेच्छा. या ठिकाणी आमची निवड समिती गायींची पाणी करताना डॉक्टर संजय खाचने सर, सहाय्यक आयुक्त जामनेर, डॉक्टर येवले सर, डॉक्टर कुमावत, डॉक्टर योगेश पाटील या ठिकाणी या गायींची पाणी करताना पशु प्रदर्शन निवड समिती. आपलं सर्वप्रथम मी या पशु प्रदर्शनामध्ये स्वागत करतो. आपली ही जी गाय आहे, जर्सी गाय, एका दिवसाला किती दूध उत्पादन देते?
12 लिटर. अच्छा, अतिशय उत्कृष्ट असं दूध उत्पादन आहे. संकरित गटामध्ये ही गाय 12 लिटर दूध उत्पादन देणारी गाय आहे. आपलं चाऱ्याचं व्यवस्थापन वगैरे आपण कसं करतात तरी? सर्व असते, दादरचं सारा असतो, तुरीचं ऊस असतं, मूळ भाजी होत असते. अतिशय चांगलं व्यवस्थापन यांचं या ठिकाणी या गायीचं आहे. हिरवा कोरडा चारा व मुरघासारखं या वैरण या ठिकाणी देतात. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आपली गाय या पशुप्रजन आणल्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो. हॅलो, आपलं स्वागत आहे इथं. आपलं नाव काय? राणा. आपण ही जी म्हैस आलेली गावरावाली, ही किती दूध उत्पादन देते? आपण म्हणजे पहिल्यांदा तर आपण एकदा आणली त्याबद्दल धन्यवाद. कारण की आपण इथं आणल्यामुळे इतरांना ती दिसते आणि तशाच पद्धतीने म्हणजे आपण पालनपोषण करावं आणि दूध तेवढ्या पद्धतीचं घ्यावं याकरिता यांना बाकी लोकांना प्रोत्साहन मिळते. तर आपण याचे खाद्याचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने करता? आणि आमचा जो दवाखाना आहे पशुवैद्यकीय दवाखाना नेरी, याच्या मार्फत तुम्हाला कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात? वेळोवेळी लसीकरण वगैरे? आपण सर्वप्रथम इथे आला त्याबद्दल आपले धन्यवाद. अशाच पद्धतीने आपण संगोपन करून इतरांना त्याचे प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही याचे पशुप्रदर्शन इथे आयोजित करतो. आपण आला धन्यवाद.